नमस्कार, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये। म्हाडा मुंबई मंडळाची 2030 घरांची लॉटरी जाहीर झाली आहे। आज आपण संकेत क्रमांक 456A बिल्डिंग नंबर 11 स्वगृह सोसायटी लोकमान्य नगर दादर या प्रोजेक्ट बद्दल माहिती आणि साइट व्हिजिटचा व्हिडिओ विथ सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहोत। संकेत क्रमांक 456A हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो। या प्रोजेक्ट मध्ये 1 BHK चे 10 फ्लॅट विथ बाल्कनी म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 54.69 स्क्वेअर मीटर म्हणजेच 588 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 1,30,33,950 रुपीज आहे। अनामत रक्कम 50,000 रुपीज आहे। फॉर्मचे 590 रुपीज भरावे लागतील। या प्रोजेक्ट मध्ये एकूण 5 संकेत क्रमांक असून 27 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। या प्रोजेक्टला OC आलेली आहे। ह्या 5ही संकेत क्रमांकामध्ये म्हाडाने किंमत कमी केलेली आहे। त्याचे डिटेल्स पुढे देत आहोत। हा संकेत क्रमांक 456A LIG चा युनिट प्लॅन आहे। यामध्ये एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम अँड डायनिंग विथ बाल्कनी आहे। पॅसेज मधून पुढे आल्यावर राईट साइडला किचन विथ बाल्कनी दिली आहे। डाव्या साइडला कॉमन वॉशरूम देण्यात आला आहे। पुढे मास्टर बेड विथ बाल्कनी दिली आहे। या फ्लॅटची अगोदरची किंमत 1,62,92,437 रुपीज होती। आता नवीन किंमत 1,30,33,950 रुपीज आहे। हा 1 BHK असून संपूर्ण फ्लॅटला बाल्कनी देण्यात आली आहे। संकेत क्रमांक 454A हा LIG उत्पन्न गटात येतो। हा संकेत क्रमांक 454A चा युनिट प्लॅन आहे। यामध्ये एंट्री केल्यावर डाव्या साइडला लिव्हिंग विथ डायनिंग दिला आहे। समोर किचन असून पॅसेज मधून पुढे गेल्यावर राईट साइडला कॉमन वॉशरूम आहे। लेफ्ट साइडला फर्स्ट बेडरूम आहे। पॅसेज मधून पुढे गेल्यावर मास्टर बेड दिला आहे। या फ्लॅटची अगोदरची किंमत 1,36,36,957 रुपीज होती। आता नवीन किंमत 1,32,29,566 रुपीज आहे। हा 2 BHK असून याला बाल्कनी देण्यात आलेली नाही। संकेत क्रमांक 455A हा LIG उत्पन्न गटात येतो। हा संकेत क्रमांक 455A चा युनिट प्लॅन आहे। यामध्ये एंट्री केल्यावर लिव्हिंग विथ डायनिंग दिला आहे। लेफ्ट साइडला किचन आणि पॅसेज मधून पुढे गेल्यावर राईट साइडला कॉमन वॉशरूम, त्याच्या समोर फर्स्ट बेडरूम आहे। पॅसेज मधून पुढे गेल्यावर मास्टर बेड दिला आहे। या फ्लॅटची अगोदरची किंमत 1,76,76,824 रुपीज होती। आता नवीन किंमत 1,61,61,460 रुपीज आहे। हा 2 BHK असून याला बाल्कनी दिलेली नाही। संकेत क्रमांक 457A हा MIG उत्पन्न गटात येतो। हा संकेत क्रमांक 457A चा युनिट प्लॅन आहे। यामध्ये एंट्री केल्यावर लिव्हिंग अँड डायनिंग विथ बाल्कनी दिली आहे। राईट साइडला फर्स्ट बेडरूम विथ वॉशरूम आणि बाल्कनी दिली आहे। लिव्हिंग रूमच्या डाव्या साइडला किचन विथ बाल्कनी दिली आहे। पॅसेज मधून पुढे गेल्यावर मास्टर बेड विथ बाल्कनी दिली आहे। या फ्लॅटची अगोदरची किंमत 2,32,58,583 रुपीज होती। आता नवीन किंमत 1,97,69,796 रुपीज आहे। हा 2 BHK असून संपूर्ण फ्लॅटला बाल्कनी दिली आहे। संकेत क्रमांक 458A हा MIG उत्पन्न गटात येतो। हा संकेत क्रमांक 458A चा युनिट प्लॅन आहे। यामध्ये एंट्री केल्यावर लिव्हिंग अँड डायनिंग विथ बाल्कनी दिली आहे। पुढे गेल्यावर डाव्या साइडला किचन विथ बाल्कनी आणि राईट साइडला कॉमन वॉशरूम दिला आहे। डाव्या साइडला फर्स्ट बेडरूम विथ बाल्कनी दिली आहे। पॅसेज मधून पुढे गेल्यावर मास्टर बेड विथ बाल्कनी दिली आहे। या फ्लॅटची अगोदरची किंमत 2,06,07,63 रुपीज होती। आता नवीन किंमत 1,75,10,649 रुपीज आहे। हा 2 BHK असून या संपूर्ण फ्लॅटला बाल्कनी दिली आहे। या प्रोजेक्टची प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन 31/12/2025 आहे।
पण हा प्रोजेक्ट पूर्ण तयार आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. हा प्रोजेक्टचा 1st to 23rd फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे. यामध्ये संपूर्ण डिटेल्स दिले आहेत. म्हाडाचे फ्लॅट सी आणि डी विंग मध्ये देण्यात आले आहेत. म्हाडाने हे 27 फ्लॅट आपल्याला बिल्डरच्या सेलेबल टॉवर मध्येच उपलब्ध करून दिलेले आहेत. हा प्रोजेक्ट विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत 33(5), 33(7) व 58 अंतर्गत विकासकाकडून प्राप्त सदनिकांमध्ये येतो. या प्रोजेक्टचे लोकेशन फार चांगले आहे. सर्व सोयी सुविधा जवळपास उपलब्ध आहेत. हा प्रोजेक्ट एल्फिस्टन म्हणजेच प्रभादेवी रेल्वे स्टेशन पासून 2 मिनिटे अंतरावर आहे. हा प्रोजेक्ट दादर स्टेशन पासून 3 मिनिटे अंतरावर आहे. या प्रोजेक्ट पासून इंटरनॅशनल एअरपोर्ट 24 मिनिटांवर आहे. या प्रोजेक्ट मध्ये जिम, चिल्ड्रन प्ले एरिया, इंडोर गेम, जॉगिंग ट्रॅक, पॉवर बॅकअप यासारख्या सुविधा दिल्या आहेत. आज आपण संकेत क्रमांक 456A स्वगृह सोसायटी दादर या प्रोजेक्टला भेट द्यायला आलो. माझ्या मागे एल्फिस्टन स्टेशन आहे. आपण 1 मिनिटाच्या अंतरावर एल्फिस्टन स्टेशन आहे. हा रस्ता दिसतोय तो पुढे दादरला जातो आणि हा काकासाहेब गाडगीळ मार्ग आहे. इथून आपण सरळ गेल्यानंतर प्रोजेक्ट अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर आता आज आपण त्याला भेट द्यायला जातो. चला. माझ्या मागे दिसते ग्री बिल्डिंग संकेत क्रमांक 456A ची आहे. त्याला आज आपण भेट देणार आहोत. नमस्कार. आज आपण संकेत क्रमांक 456A स्वगृह सोसायटी दादर इथे आलेलो आहे. आणि ह्याने सुगी यांनी हा प्रोजेक्ट केलेला आहे. आणि आता या सोसायटीचं नाव अथर्व असं करण्यात आलेलं आहे. म्हाडामध्ये स्वगृह या नावानेच रजिस्टर आहे. ही बिल्डिंग रिडेव्हलप झालेली आहे आणि आपण आता त्याच्या मेन गेटवर आहे. आपण या प्रोजेक्टला भेट द्यायला आलेलो आहोत. हा मेन गेट आहे. आपण पाहून घेऊ शकता. आपण मेन गेटवर आलेलो आहोत. संकेत क्रमांक 456A यामध्ये म्हाडाने आपल्याला 10 फ्लॅट उपलब्ध करून दिलेले आहेत. खूप छान एरिया आहे. परिसर दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. खूप छान एरिया आहे. नक्की फॉर्म भरा. आणि आपल्याला सॅम्पल फ्लॅट बघायला मिळतोय का ते आपण आता बघणार आहोत. चला. आम्ही आमच्या चॅनलच्या मेंबर्सच्या रिक्वेस्टवरून हा फ्लॅट बघायला आलेला आहोत. आम्ही तुम्हाला एरिया दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण बघून घेऊ शकता. ॲक्च्युली हा सेलेबल फ्लॅट आहे. जो आता आम्ही दाखवणार आहोत तो सेलेबल फ्लॅट आहे. पण म्हाडाचा फ्लॅट पण जवळपास असाच असेल. फक्त स्क्वेअर फीट मध्ये फरक असू शकतो. हा लॉबीचा एरिया आहे. इलेक्ट्रिकची ही पूर्ण केबिन बनवण्यात आलेली आहे. लॉबी पण खूप छान आणि स्पेशियस आहे. 2 लिफ्ट देण्यात आलेल्या आहेत. एका माळ्यावर 3 फ्लॅट आहेत. फायर सिस्टीम पण लावण्यात आलेली आहे. पूर्ण फायर सिस्टीमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि आता आपण फ्लॅट बघायला जातोय. आपण बघून घेऊया फ्लॅट मध्ये. या आपण सॅम्पल फ्लॅट पण लक्षात घ्यायचं आहे. म्हाडाच्या फ्लॅटचे स्क्वेअर फीट थोडे वेगळे असू शकतात. हा सेलेबल फ्लॅट आहे. आपण फ्लॅट मध्ये एंट्री केलेली आहे. हा लिव्हिंग रूमचा एरिया आहे. आपण पाहून घेऊ शकता. लिव्हिंग रूम आहे. स्लायडिंग फुल स्लायडिंग दिलेली आहे. आपण पाहू शकता. चांगल्या प्रकारची स्लायडिंग आहे आणि हाफ रेलिंग दिलेली आहे. खूप व्हेंटिलेशन खूप छान आहे. सनलाईट खूप छान सुंदर येते. खूप सुंदर सेटिंग आहे. हा लिव्हिंगचा एरिया आहे. पाहून घेऊ शकता. खूप स्पेशियस आहे. फायरची सिस्टम आलेली आहे इथपर्यंत. आणि आता आपण किचनमध्ये जातो. हा मधला पॅसेज आहे. आपण पाहून घेऊ शकता. हा मधला पॅसेज आहे. लेफ्ट साईडला किचन देण्यात आलेला आहे. हा किचनचा एरिया आहे. 2 प्लॅटफॉर्म दिलेले आहेत. दुसरा प्लॅटफॉर्म छोटा दिलेला आहे. आणि इथे आपल्याला राईट साईडला किचन अप्लायन्सेस आपण फ्रीज सारख्या वस्तू ठेवू शकतो. या साईडला आपल्याला वॉशिंग मशीन साठी सिस्टम दिलेली आहे. लॉक सुद्धा दिलेला आहे वॉशिंग
राईट साईडला इथे सिंक दिलेली आहे, व्हेंटिलेशनसाठी हाफ विंडो देण्यात आलेली आहे आणि एक्झॉस्टची सुद्धा व्यवस्था देण्यात आलेली आहे। स्लायडिंगची क्वालिटी पण खूप छान आहे, खूप चांगला स्पेशियस असा किचन आहे। राईट साईडला इथे वॉशरूम देण्यात आलेला आहे, वेस्टर्न टॉयलेट आतमध्येच वॉश बेसिन देण्यात आलेला आहे आणि लेफ्ट साइडला फर्स्ट बेडरूम पाहू शकता। हा फर्स्ट बेडरूम आहे। हा फर्स्ट बेडरूम आपण बघतोय थोडासा लहान, पण सेम विंडो, सेम स्लाइडिंग, सेम ग्रिल, हाफ ग्रिल दिलेली आहे आणि आता आपण पॅसेज मधून पुढे जाऊन हा बेडरूम बघतोय। हा मास्टर बेड आहे, हा मास्टर बेड आहे, आपण पाहू शकता। हा पूर्ण एरिया मास्टर बेड आहे। परत आपल्याला स्लाइडिंग, परत हा विंडो, खूप चांगल्या पद्धतीची स्लाइडिंग आहे, खूप फ्रेश वाटतं फ्लॅटला आणि मास्टर बेड आहे त्यामुळे। परत एकदा वेस्टर्न टॉयलेट, वॉश बेसिन आणि वेस्टर्न टॉयलेट आतमध्ये देण्यात आलेली आहे। खूप छान आहे, स्पेशियस असा बेडरूम आहे। आम्ही हा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आम्ही हा फ्लॅट तुमच्यासाठी आमच्या मेंबरच्या रिक्वेस्टवरनं घेऊन आलेलो आहोत। तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा। ही लॉबी आहे, मधला पॅसेज आहे, आपण लॉबीमधून पुढे जात आहोत। खूप स्पेशियस फ्लॅट आहे, खूप छान आहे। व्हेंटिलेशन आणि म्हणजे व्ह्यू, जो व्ह्यू आहे इथून सिद्धिविनायक मंदिर सुद्धा इथून जवळच आहे। दादरला आपण दादरच्या मेन एरियामध्ये आहोत। सिद्धिविनायक मंदिर, एलफी स्टेशन, दादर स्टेशन इथून जवळपास आहे। पूर्ण आपण इन हार्ट ऑफ द सिटी आणि हाईट बघा तुम्ही, फ्लॅटची हाईट खूप स्पेशियस, खूप छान फ्लॅट आहे। भाड्याच्या फ्लॅटमध्ये कदाचित थोडाफार फरक असू शकतो स्क्वेअर फीटामध्ये, पण आपल्याला एक आयडिया येण्यासाठी आम्ही हा तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवतोय। कसा वाटला आम्हाला नक्की सांगा, कमेंट करा। खूप छान एरिया आहे, दादरसारखा एरिया आहे। इथे पार्किंगची व्यवस्था पण खूप चांगल्या रीतीने करण्यात आलेली आहे। आपण पाहून घेऊ शकता की पार्किंग खूप छान व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रोजेक्ट खूप छान आहे, आपण नक्की फॉर्म भरा। या प्रोजेक्टमध्ये 1 BHK ची मार्केट प्राइस 1,95,00,000 रुपीज आहे आणि 2 BHK ची प्राइस 3 करोड रुपीज आहे। स्क्वेअर फीट मध्ये कमी जास्त असल्यास किंमत कमी जास्त असू शकते। इथे 1 BHK चा रेंट अंदाजे 70,000 रुपये आहे आणि 2 BHK चा रेंट अंदाजे 80,000 रुपये आहे। या सर्व गोष्टी लक्षात घेता आपल्याला या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही, परंतु आपण आपल्या सोयीनुसार आपला निर्णय घ्यावा। आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता। धन्यवाद।